नमस्कार. मी डॉक्टर भूषण शुक्ल. पेरेंट अकॅडमी इंडिया या आमच्या पालकत्वावरच्या मराठी यूट्यूब चॅनलमधला हा पुढचा एपिसोड. घराघरामध्ये भांड्याला भांडं लागायचंच आणि थोडी भांडणं तर व्हायचीच, असं आपण लहानपणापासून ऐकत आलो आहे. आणि ते खरंही आहे. कोणत्याही दोन माणसांना तुम्ही एकत्र ठेवलं तर त्यांचा कुठल्या ना कुठल्या कारणाने वाद होणार आणि त्या वादामुळे घरादारावर त्याचा परिणाम होणार हे अगदी निश्चित आहे. माणसं जितकी जास्त तितके वाद व्हायच्या शक्यता जास्त, वाद घालायच्या संधी जास्त आणि वाद विकोपाला जायची ही शक्यता जास्त. छोट्या कुटुंबांमध्येही काही फार मोठा फरक पडत नाही. एकंदरीत आयुष्य जगण्याचं प्रेशरच इतकं जास्त असतं आणि पुन्हा आपण सुखात आणि आनंदात ते आयुष्य काढलं पाहिजे ह्याचंही एक वेगळ्या प्रकारचं प्रेशर असतं. त्यामध्ये जवळच्या माणसांमध्ये विवाद होणं हे खूप साहजिक आहे. आपण आज बघणार आहोत की या विवादांचा घरातल्या लहान मुलांवर काय परिणाम होतो. हा जेव्हा केव्हा प्रश्न समोर येतो तेव्हा मी हे अनेक जणांकडून ऐकतो. म्हणजे आत्ताचे जे लोक 40शीत आहेत, 60th आहेत त्यांच्याकडून, की अहो आमच्या लहानपणी काही भांडणं नव्हती का, आमच्या घरात काही भांडणं होत नव्हती का, मग आमच्यावर कसा परिणाम झाला नाही त्याचा. तर त्याचं पहिलं उत्तर म्हणजे असं तुम्हाला वाटत राहणं की भांडणं नॉर्मल आहे आणि त्याचा कोणावरच काही परिणाम होत नाही, हाच खरं प्रॉब्लेम आहे. कारण त्याचा तुमच्यावर काय परिणाम झाला आहे ह्याची बहुतेक तुम्हाला कल्पनाच नाही आहे. की घरामध्ये भांडणं घालायची असतात आणि भांडणं नॉर्मल असतात आणि त्याचा लहान मुलांवर काही परिणाम होत असेल तर तो अशा प्रकारे धुडकावून लावायचा असतो. अशी एक मनस्थिती तयार होणं हे प्रॉबेबली तुम्ही लहानपणी जी भांडणं बघितली आहेत त्याचं लक्षण आहे. ती भांडणं कदाचित खूप जास्त भयंकर नव्हती आणि अशी ही शक्यता आहे की तुमची शाळा, तुम्ही बाहेर मोकळ्या जागी खेळायला जाणं, एकंदरीत लहान मूल म्हणून तुमच्यावर अभ्यासाचं, वर्तणुकीचं आणि परफॉर्मन्सचं प्रेशर नसणं आणि कदाचित इतर 4 लोक घरामध्ये असणं की ज्यांच्यामुळे कुकरची शिट्टी वाजावी त्या प्रकारे ते प्रेशर कमी होत होतं आणि घर अजूनही एकसंध आहे ह्याची तुमच्या मनातली खात्री टिकून राहत होती. त्यामुळे तुमच्यावर तो फार मोठा परिणाम झाला नसेल. यातूनच आपल्याला असंही कळतं की घरातल्या भांडणांपासून शॉक ॲब्सॉर्बर म्हणून मुलांसाठी काम करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या या आहेत की मुलांचे छंद आहेत. मोकळ्या जागी मित्रमंडळींबरोबर मनसोक्त खेळायला मिळणं हा एक खूप मोठा स्ट्रेस बस्टर आणि नॅचरल मेंटल इम्युनिटीचा भाग आहे. तो एक आहे. घरात अशी कोणीतरी व्यक्ती असणं की जे मायेने त्या मुलाला सांभाळणार आणि त्याला धीर देणार हाही त्यातला महत्त्वाचा भाग आहे. या सर्व गोष्टींमुळे अगदी कचाकचा भांडणं होऊन सुद्धा मुलं त्यातनं वाचवले जाऊ शकतात. दुसरा एक खूप महत्त्वाचा भाग जो अनेकांच्या लक्षात येत नाही तो म्हणजे प्रत्येक मूल हे काही बाबतीत वेगळं असतं. साधं उदाहरण घ्या की मी चालताना घसरून पडलो, माझी 10 वर्षाची मुलगी घसरून पडली आणि माझी 75 वर्षाची आई घसरून पडली, तर तेवढ्याच पडण्याचा आमच्या तिघांच्या कमरेच्या हाडावर वेगळा वेगळा इफेक्ट होणार आहे. माझ्या मुलीला कदाचित काहीच होणार नाही, ती उठून उभी राहील आणि खेळायला निघून जाईल. मला कदाचित उसण भरेल किंवा मुकामार बसेल, डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या घ्याव्या लागतील, काही तोडफोड झालेली नाही आहे ना बघावी लागेल. पण माझ्या आईला कदाचित तिच्या ऑस्टिओपोरोसिसमुळे ती पडली तर निश्चित फ्रॅक्चर होईल. पडणं तेच, पण 3 व्यक्तींवरचा त्याचा इफेक्ट पूर्णपणे वेगळा. हे मुलांच्या बाबतीतही सत्य आहे की तुमचं मूल मानसिकदृष्ट्या कसं आहे ह्याच्यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. सो मुलाचा मूळ स्वभाव कसा आहे ही झाली पहिली गोष्ट. काही मुलं जी हायपर ॲक्टिव्ह असतात, रेस्टलेस असतात, कायम बहिर्मुख असतात, त्यांचा बरेचदा घरात काय चाललं ह्याच्याशी त्यांना फार काही घेणं नसतं. तर असा स्वभाव जो अदरवाईज आईवडिलांना त्रासदायक वाटतो तो अशा प्रसंगांमध्ये मुलांसाठी प्रोटेक्टिव्ह फॅक्टर म्हणून काम करतो, त्यांचं संरक्षण करतो. दुसरी गोष्ट म्हणजे या भांडणासाठी मुलाला जबाबदार धरलं जात आहे का. जर आई वडील
किंवा घरातली माणसं जाहीरपणे, एकत्रपणे किंवा वेगळे वेगळे सुद्धा जर त्या मुलाला सांगत असतील की तुझ्यामुळे आमच्यात भांडणं होत आहेत, तुझ्या वागण्यामुळे प्रॉब्लेम होतोय, तुझा अमुक अमुक त्रास आहे, तर ते मूल जे आहे त्याच्यावर या भांडणाचा जास्त इफेक्ट व्हायची शक्यता आहे. आपल्यावर असलेले आरोप हे सहजासहजी ॲक्सेप्ट करायचे नाहीत. ही मनुष्याची एक टेंडन्सी आहे, हा मनुष्याचा स्वभाव आहे. आपल्यावर कुणीही आरोप केला की आपण पहिल्यांदा तो आरोप कसा खोटा आहे आणि आपण कसे निर्दोष आहोत हे प्रूव्ह करण्याच्या मागे लागतो. आणि अनेक मुलं हेच सिद्ध करायला जातात आणि त्यांचा आईवडिलांबरोबरचा, कुटुंबियांबरोबरचा संघर्ष अजून वाढतो. त्याच्यामुळे मुलाला वारंवार त्याच्यासाठी जबाबदार धरणे आणि ते त्याला पुन्हा पुन्हा सांगणे हा दुसरा भाग झाला. तिसरा भाग, आणि हा सर्वात जास्त घातक आहे माझ्या मते, तो म्हणजे हे भांडण थांबवायची जबाबदारी मुलावर टाकणे. अनेक घरांमध्ये थोरली माणसं आणि आईवडील सुद्धा मुलांना बाजूला घेऊन त्यांनी हे भांडण कसं कमी करायचं ह्याच्यासाठी त्यांचा वापर करायचा प्रयत्न करतात किंवा कधीकधी एकमेकांविरुद्ध हत्यार म्हणून मुलांचा वापर करतात. ही गोष्ट जेव्हा चालू होते तेव्हा मुलाला एकतर या सर्व मोठ्यांबद्दल मनामध्ये तिटकारा निर्माण होतो. गरजेसाठी आणि जन्मजात प्रेमापोटी ते त्या लोकांशी वेळप्रसंगी जवळचं राहतीलही, तसं वागतीलही, पण मनामध्ये खोलवर या सर्व नातेसंबंधांबद्दल तिटकारा निर्माण होण्याची शक्यता असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुलांच्या हेही लक्षात येतं की आपल्या हातात ही पॉवर आहे. मी त्याला असं सांगतो किंवा मी तिला असं सांगतो किंवा त्याच्याशी असं वागतो, तिच्याशी असं वागतो, ही प्रॉमिसेस देऊन मुलं त्याबद्दल काहीतरी मिळवू शकतात. म्हणजे निवडणुकीचं राजकारण घरात चालू होतं, आश्वासनं द्यायची आणि त्याच्याबद्दल गोष्टी मिळवायच्या. अजून एक धोकादायक गोष्ट म्हणजे अनेक मुलांच्या हे लक्षात येतं की इथं ज्याला त्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे, आपली काय कोणाला काही पडलेली नाही आहे काळजी. त्यामुळे या घरामध्ये ज्यांनी त्यांनी स्वतःचं बघायचं हा नियम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ते मूल अत्यंत मटेरियलिस्टिक होतं. म्हणजे कसं की स्वतःला हव्या असलेल्या वस्तू मिळवणे, वस्तूंचा संग्रह करणे, त्या वस्तू जवळ धरून ठेवणे आणि नवीन नवीन वस्तू सतत मागत राहणे, या प्रकारे ते स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करतं. बरेचदा मानसिक अशांतता हा अशा प्रकारे वस्तू गोळा करण्याच्या मागचा मुख्य प्रवाह असतो, मुख्य स्रोत असतो. हे बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही आणि हे फक्त लहान मुलांच्या नाही तर मोठ्यांच्याही बाबतीत दिसतं की सतत नाविन्याचा हव्यास, महागाच्या गोष्टींचा हव्यास, ब्रँडेड गोष्टींचा हव्यास, एकंदरीतच हव्यास हा बरेचदा त्या आतल्या भुकेचा एक निदर्शक असतो आणि हे लहान मुलांच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात होतं. पुढे काही मुलांना अशी ही सवय लागते की काहीही करूया पण कलह थांबवूया, मी तुम्हाला हवं तसं वागतो, मी सगळं चांगलं करतो, पण तुम्ही प्लीज भांडणं थांबवा. याही मोडमध्ये काही मुलं जातात. काही मुलं स्वतःच आजारी पडतात किंवा छोटी मुलं विशेषतः स्वतःच काहीतरी नवीन क्रायसिस आणतात, काहीतरी तमाशा करायला सुरुवात करतात, म्हणजे सगळ्यांचं भांडण थांबतं आणि लक्ष मुलाकडे जातं. तर प्रत्येक मूल हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी वेगळ्या वेगळ्या वेळेस वापरून त्या कलहाला तोंड द्यायचा प्रयत्न करत असतं. याचं मूळ कारण असं आहे की घरातल्या थोरल्या माणसांवर, ॲडल्ट्सवर आपली सुरक्षितता अवलंबून आहे, आपलं घर अवलंबून आहे, हे मुलाला माहिती असतं. त्याची अत्यंत स्वच्छ आतमध्ये त्याच्या पोटात जाणीव असते. त्यामुळे जेव्हा ही भांडणं चालू होतात तेव्हा त्याच्या सुरक्षिततेच्या भावनेलाच तडे जायला सुरुवात होते आणि हे तडे मिटवण्यासाठी, ती सुरक्षितता व्यवस्थित ठेवण्यासाठी मूल हे सर्व उद्योग करायचा प्रयत्न करतं. मुलाच्या वयानुसार, मुलाच्या मूळच्या स्वभावानुसार, घरातल्या परिस्थितीनुसार, बाहेरच्या परिस्थितीनुसार मूल वेगळ्या वेगळ्या गोष्टी वापरतं. मग आता ह्याच्यापासून मुलांचं प्रोटेक्शन कसं करायचं? त्याचा सर्वात साधा उपाय म्हणजे अशी भांडणं करायची नाहीत. पण आपण सुरुवातीलाच बघितलं की माणसं समोरासमोर राहणार, एकत्र राहणार म्हटल्यावर काही ना काही तर वादविवाद होणारच होणार. कुठली हे दोन व्यक्ती या अशा फिट झाल्यासारख्या फेविकॉल का जोड है कॅटेगरीत तर राहू शकत नाहीत. बाय द वे, फेविकॉल ही प्रॉडक्ट प्लेसमेंट नाही आहे बरं का, ही बोलता बोलता आलेली गोष्ट आहे. तर आपले वादविवाद हे मुद्द्यावर असावेत, व्यक्तींवर नसावेत, हा पहिला भाग. ते शक्यतो मुलांच्या देखत होऊ नये, हा दुसरा भाग.
जर मुलांच्या देखत हे वादविवाद होणार असतील तर मूल बघता आहे ह्याचं भान असणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि चौथी गोष्ट म्हणजे हे सोडवण्यासाठी मुलांना मध्ये घेणं किंवा मुलांवर त्याचा दोषारोप करणं हेही थांबवावं लागतं. या सर्व जर गोष्टी केल्या तर तुम्हाला आपापसात मतभेद व्यक्त करायचं पुरेसं स्वातंत्र्य शिल्लक राहतं. पण त्याच वेळेस मुलांवर तर त्याचा वाईट परिणाम होतच नाही, शिवाय खूप एक महत्त्वाची गोष्ट अशी होते की आपापसात वादविवाद असतात हे नॉर्मल आहे, ते व्यक्त करायचे असतात तेही योग्य आहे आणि ते एका सकारात्मक पद्धतीने व्यक्त करण्याची एक पद्धत असते तीही शिकायला पाहिजे. हे इतकं सगळं भावनिक शिक्षण मुलांचं त्या घरात होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त मुलांच्या देखत तोंडात मूग धरून गप्प बसणे हा त्याच्यावर उपाय नाही. कारण आपण अबोला आणि अशा प्रकारची शांतता ह्याचं काय मुलांवर परिणाम होतो हे मागच्या एका व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या देखत खोटं खोटं चांगलं वागायचं तर ते मुलांना कळतं. त्याच्यापेक्षा सभ्य पद्धतीने सकारात्मक पद्धतीने मतभेद आणि वाद घालणे आणि ते तात्विक वाद फक्त राहणे ही जर काळजी घेतली तर मुलं घरामध्ये सुरक्षित राहतात, त्यांची सुरक्षिततेची भावना टिकून राहते. व्यक्तींमधला संघर्ष कसा सोडवायचा ह्याचे मेकॅनिझम्स ते लहानपणापासून शिकतात आणि एकंदरीतच सुदृढ प्रौढ बनतात.